बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावात शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या वादातनं 2 गटात काल सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली। दरम्यान आज गावामध्ये शांतता आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तर या वादानंतर पुन्हा एकदा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या गावात बसवण्यात आलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि काय नेमकं घडलेलं आहे पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावात बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता। शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून गावात मोठा तणाव निर्माण झाला। तसंच 2 गटात तुफान हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता गावात तणावपूर्ण शांतता असून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा एकदा बसवण्यात आलाय। तसंच गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। त्याचं झालं असं की शिवजयंतीच्या 1 दिवस आधी गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी शिवरायांचा पुतळा उभारला। संबंधित जागा गावातील सामाजिक कौटुंबिक कार्यक्रमांसाठी वापरली जात असल्यानं पुतळा दुसऱ्या जागेत उभारण्याची एकाची मागणी होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलं, मात्र तरीही पुतळा न हटवल्यानं वाद चिघळला। या घटनेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाली। यानंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आणि पुन्हा त्याच जागेवर अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। दरम्यान या घटनेचा अनेकांनी निषेध केलाय। शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे एका महिलेला मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। तसंच मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील होते आहे। जरांगे पाटलांनी या घटनेनंतर चिखला गावात इशारा दिलाय। तर त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी जातीय तेढ निर्माण करण्याचा जरांगेंवर आरोप केलाय। शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणचे कॉन्स्टेबल कोण ते यांना एक त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा। ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे। त्या घटनेकडे जातीय न पाहता कुठेतरी महापुरुषांना त्या 4-2 लोकांनी विरोध केला असेल त्याला अटक होईल। अटक झालेली काही लोकांना जे राहिले असेल त्यांना होईल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायची ती होत राहील। न्यायालय आहे, गृह विभाग आहे, परंतु आपण तिथं जाऊन कुठेतरी जाती तेढ निर्माण करायचं, बोलण्याची भाषा आपली संयमी असली पाहिजे। समाजाला का टार्गेट करायचंय? या मारहाणीच्या घटनेनंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं। तसंच सामाजिक सलोखा बिघडेल आणि जातीय तणाव निर्माण होईल असं कोणतंही काम न करण्याचा सल्लाही त्यांच्याकडून देण्यात आलाय। त्या गावी जो वाद निर्माण झाला होता, मला वाटतं आता तो सामंजस्याने मिटवण्यात आलेला आहे। गावातील लोक पुन्हा एकत्रित आलेले आहेत, म्हणून असा जातीय तणाव कोणत्याही गावात घडू नये अशी सर्वांना विनंती राहणार आहे। सर्व महापुरुषांना एक आदरयुक्त स्थान आहे आणि त्याच्यामुळे आपसामध्ये भांडण करून आपलं वातावरण बिघडवण्याचं काही लोक कारस्थान करतात, त्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे। बुलढाण्यातील या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येतोय। शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात झालेला वाद आणि त्यातून महिलेला झालेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण चांगलंच तापलं होतं। मात्र आता गावात शांतता असून शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा बसवण्यात आलाय। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।